श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 28 कुंभकर्ण वध. ओम श्रीराम. सुग्रीव बेशुद्ध अवस्थेतून सावध झाल्यानंतर पुन्हा त्या रणांगणावर सुग्रीव व कुंभकर्णाचे तुंबळ असे युद्ध सुरू होते. या युद्धामध्ये सुग्रीव त्या कुंभकर्णाचे कान व नाक तोडतो, परंतु कुंभकर्णावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. तिकडे लंकेमध्ये रावणास हे वर्तमान जेव्हा समजते तेव्हा रावण चिडून स्वतःशीच म्हणतो की खरेच विवेकशून्यता ही आता वास्तवात उतरू लागली आहे. इकडे युद्धभूमीवर श्रीराम व कुंभकर्ण यांचे युद्ध सुरू होते. श्रीराम प्रभू त्या कुंभकर्णाचे दोन्ही हात तोडतात, परंतु तो कुंभकर्ण हात नसतानाही पायांनी चालत पायांनीच वानरसेनेला तुडवत आहे. हे पाहून श्रीरामांनी एकाच बाणाने त्याचे दोन्ही पाय तोडले. हात, पाय, कान, नाक नसलेले ते धड रणांगणावर सैरावैरा धावू लागले. त्यामुळे वानरसेनेचा गोंधळ उडाला. मग श्रीराम प्रभूंनी पुन्हा एका बाणाने ते शिर धडापासून वेगळे केले. तरीही नुसते ते शिर श्रीरामावर धावून येऊ लागले. तेव्हा श्रीरामांनी त्या शिरावर एक दिव्यास्त्र सोडले, परंतु त्या कुंभकर्णाला असे वरदान होते की त्याला मारणाऱ्याची पाठ जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याला मृत्यू येणार नाही. हे रहस्य हनुमंतांनी ओळखले व मग ते एक किमया करतात. तिथे हनुमंत श्रीरामास असेही म्हणू शकत नव्हते की तुम्ही त्या कुंभकर्णाच्या शिराला तुमची पाठ दाखवा, कारण युद्धामध्ये योद्धा कधीही आपल्या शत्रूला पाठ दाखवत नाही. पाठ दाखवणे म्हणजे पळून जाणे किंवा शरणागती पत्करणे होय. म्हणून मग हनुमंत श्रीरामांच्या पाठीमागे उभे राहून हळूच शेपटीने श्रीरामांच्या चरणांना स्पर्श करतात. त्यामुळे श्रीराम पाठीमागे वळून पाहतात व अशा प्रकारे त्या कुंभकर्णाच्या शिरास श्रीरामांच्या पाठीचे दर्शन होते व मग ते गतप्राण होते. अशा प्रकारे कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर संपूर्ण राक्षस सेना हीनदीन होते व संपूर्ण लंकानगरी दुःखित होते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. हा भाग आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. आता आपण या कथेचे सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सुग्रीव बेशुद्ध पडलेला होता. आपण मागच्या अध्यायात पाहिलं की सुग्रीवावर कुंभकर्णाने प्रतिघात केल्यामुळे सुग्रीव बेशुद्ध पडलेला होता आणि त्यानंतर सुग्रीव पुन्हा शुद्धीवर येतो व तो त्याचं आणि
सुग्रीवाचं आणि कुंभकर्णाचं त्या रणंगावर तुंबळ असं युद्ध पुन्हा सुरू होतं. या युद्धात सुग्रीव त्या कुंभकर्णाचे कान आणि नाक तोडतो, परंतु कुंभकर्णावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. आणि तिकडे हे इथलं जे युद्धभूमीवर जे सगळं चाललेलं होतं हे तिकडे रावणाला सगळं वर्तमान समजत होतं. रावणाला जेव्हा हे वर्तमान समजलं की सुग्रीवाने कुंभकर्णाचं कान नाक तोडले, तेव्हा रावण विचारतो की जर सुग्रीव कुंभकर्णाचं कान नाक तोडू शकतो तर राम लक्ष्मण हनुमंत समोर आल्यावर काय होईल. आणि मग तो स्वतःशीच चिडतो आणि स्वतःलाच म्हणतो की खरेच आता ही विवेकशून्यता ही आता वास्तवात उतरू लागली आहे. इथे रावण असं का म्हणतो? रावणाची कोणती विवेकशून्यता? आपण साधकाच्या दृष्टीने पाहू तेव्हा अशुद्ध अहंकाराची कोणती विवेकशून्यता आहे ते पाहणारच आहोत. परंतु इथे कथेमध्ये रावणाची विवेकशून्यता म्हणजे ही दोन प्रकारची. कुठली? पहिली विवेकशून्यता म्हणजे रावणाने कपटाने मायावीपणाने सीता मातांचं हरण करणे ही रावणाची पहिली विवेकशून्यता आहे. कारण रावण स्वतःला महान, बलशाली, सामर्थ्यवान, मायावी, शक्तिवान या त्रिभुवनामध्ये त्याच्यासारखा कोणी महान नाही हे असं तो स्वतःला मानत होता ना. मग त्याला कपट का करावं लागलं? त्याला वेश परिधान करून मायावी मारीचाला पाठवून त्याने स्वतः कपट करून सीता मातांशी खोटं बोलून सीता मातांचं अपहरण करणे म्हणजे ही रावणाची पहिली विवेकशून्यता आहे. कारण असं करणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण. कारण सीता मातासारख्या या विश्वजननीला अपहरण करणे हा सगळ्यात मोठं पाप आहे ना. आणि इथे त्याची विवेक गेला ना, म्हणजे ही पहिली विवेकशून्यता. आणि दुसरी विवेकशून्यता त्याची काय? तर त्याची दुसरी विवेकशून्यता म्हणजे त्याने बिभीषणाला लंकेमधून बाहेर काढणे. कारण लंकेमध्ये बिभीषण आणि मंदोदरी, त्रिजटा अशा थोड्याच व्यक्ती पुण्यवान होत्या, महान होत्या, भक्त होत्या, सत्याने वागणाऱ्या होत्या. आणि त्या बिभीषणालाच लंकेतून बाहेर काढणे म्हणजे पुण्याला आपल्या जीवनातून घालवणे. शिवाय रावणाची ही विवेकशून्यता अशी आहे की बिभीषण हा रावणाचा सक्का भाऊ आणि रावणाच्या वरदानाचे, रावणाच्या मृत्यूचे ही सगळी मर्म आणि वर्म ही बिभीषणाला माहिती होती. आणि बिभीषणाला लंकेतून बाहेर काढल्यामुळं ही वर्म आणि ही मर्म बिभीषण श्रीरामांना सांगत होते. म्हणजेच बिभीषणाला लंकेच्या बाहेर काढणं ही रावणाची दुसरी विवेकशून्यता आहे. आणि इथे रावण मग चिडतो की ही माझी विवेकशून्यता आहे. त्यानंतर पुढे मग श्रीराम आणि कुंभकर्णाचं युद्ध सुरू होतं. श्रीराम कुंभकर्णाचे दोन्ही हात तोडतात, तरी तो बिगर हाताने वानर सेनेचा अक्षरशः तुडवत होता. मग श्रीरामने पुन्हा एकाच बाणाने त्याचे दोन्ही पाय तोडले. ते दोन्ही पाय तोडल्यावर सुद्धा ते धड अक्षरशः त्या रणांगणावर गोंधळ घालून कितीतरी वानर सेनेचा त्याने चोराडा केलेला होता. मग श्रीराम एक दिव्यास्त्र श्रीराम एका बाणाने त्याचं शिर उडवतात, परंतु ते शिरसुद्धा श्रीरामावर धावून यायला लागलं. तेव्हा श्रीराम एक दिव्यास्त्र काढतात, परंतु तेवढ्यात हनुमंताच्या ही गोष्ट लक्षात येते की ह्या कुंभकर्णाला असं वरदान आहे की जो त्याला मारणार आहे त्याच्या पाठीचं दर्शन झाल्याशिवाय तो मरू शकत नाही. आणि हे श्रीराम त्या युद्धाच्या गडबडीमध्ये विसरून गेले होते. कारण हे बिभीषणाने हे वर्म त्यांना सांगितलेलंच असणार ना. मग हनुमंत काय करतात की आता श्रीरामांना जर म्हणावं की तुम्ही त्याला पाठीचं दर्शन द्या, तर युद्धामध्ये कधीही आपल्या शत्रू पक्षाला पाठ दाखवत नाही. पाठ दाखवणे म्हणजे एकतर मृत्यू स्वीकारणे किंवा शरणागती पत्करणे किंवा पळून जाणे. मग हनुमंत तिथे करतात
की श्रीरामांच्या पायाला त्यांच्या शिपटीने हळूच स्पर्श करतात, त्यामुळे त्यांना जाणवतं आणि ती मागे वळून पाहतात. मग पाठीचं दर्शन त्या कुंभकर्णाच्या शिराला होतं आणि कुंभकर्णाचा मृत्यू होतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा आता पुढच्या भागात साधकाच्या दृष्टीने पाहणार आहोत ना, तेव्हा पाठ म्हणजे काय, पाठीचं दर्शन म्हणजे काय, साधकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु ते कथेच्या दृष्टीने सुद्धा जर विचार केला ना, तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण श्रीरामांना जर किंवा हनुमंतांना जर हे रहस्य समजलं नसतं, तर कुंभकर्णाच्या शिराने किती गोंधळ घातला असता. आणि ही खरंच ही माणसं खूप, हात तुटले, पाय तुटले, नाक तुटले, कान तुटले, शिर वेगळं झाले तरी ते शिर श्रीरामावर धावून जाते. म्हणजे यांची, हे जरी राक्षस प्रमाणे वागत होते तरी यांची जी शक्ती आहे ती किती महाप्रचंड होती. आणि ही शक्ती प्रवाहित कुठून होते? ही शक्ती आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहणारच आहे, परंतु आपल्या पाठीच्या कण्यामधून ही शक्ती प्रवाहित होत असते. कारण ही शक्ती सगळी मस्तकात, आपण जर आपला विचार केला ना, तर आपली शक्ती सगळी मस्तकात असते. म्हणजे आपण कुठलीही कृती, कुठलंही कार्य, कितीही मोठं कार्य, कितीही विशाल कार्य, कुठलीही योजना करताना आपला मेंदू काम करतो, आपलं मस्तक काम करतं. परंतु ती शक्ती खाली अवतरित होऊन आपल्या इंद्रियामध्ये येते. इंद्रिय ते काम करतात ना. म्हणजे एखादं एक मोठं काम करायचं तर हातांनी करायचं, पायांनी करायचं, म्हणजे शरीराने जेव्हा करायचे, ती मस्तकातली शक्ती आपल्या खाली उतरते, म्हणजे हातात उतरते. आणि ते उतरण्याचा मार्ग म्हणजे पाठ आहे. कारण आपल्या अंतरंगात सुषुम्ना नाडीमधून ती शक्ती, खरंच आपण हा कधीच विचार करत नाही. आपल्याला वाटतं हां, माझे हात बळकट आहे, माझे पाय बळकट आहे, माझी छाती बळकट आहे, माझं परंतु जी चैतन्य शक्तीच्या बळावर आपण अगदी चालतो, फिरतो, काम करतो, विचार करतो, श्वास घेतो, बुद्धी वापरतो, आपण जे जे काय करतो ना, ते या चैतन्य शक्तीच्या बळावरच करतो. विचार करा, ही चैतन्य शक्ती आपल्या देहातनं बाहेर पडली म्हणजे आपला मृत्यू झाला. तर हे जे आपण ज्याला बळकट म्हणतो ना, माझे हात बळकट, माझे पाय बळकट, माझं सगळं सामर्थ्यवान, मी सगळी इंद्रिय, ही इंद्रिय तेव्हा का नाही बरं कार्य करत? जेव्हा ही प्राणशक्ती किंवा ही चैतन्य शक्ती किंवा आपला आत्मा आपल्या देहातनं बाहेर पडतो, तेव्हा ही इंद्रिय का काम करत नाही? म्हणजेच ही इंद्रिय कार्य करू शकत नाही. त्यांना जी शक्ती मिळते ती आत्म्याकडून, आत्मा इथे असतो, तो इथे शिव असतो, इथून ती शक्ती खाली उतरते आणि ती पाठीच्या मणक्यामधून जी सुषुम्ना आहे, त्या सुषुम्नेतून मग इडा पिंगलेत उतरते, तिथून ह्या संपूर्ण शरीराला ती शक्ती मिळते आणि मग हे शरीर कार्य करतं. मग त्या अर्थाने सुद्धा श्रीरामांना, श्रीरामांची पाठ पाहणे याचा असा अर्थ घ्यायचा की आता कुंभकर्णाच्या देहाने, आता आपण हव्यास वगैरे हे पुढच्या भागात साधकाच्या दृष्टीने पाहणार आहे, परंतु कुंभकर्णाच्या देहाने खूप कार्य केलं ना. म्हणजे त्याचं नाक, कान, हात, पाय तुटलं तरी ते देह कार्य करत होता. परंतु ती जी शक्ती होती, ती शक्ती कोणाची होती? आत्म्याची. आत्मा म्हणजेच प्रभू श्रीराम. आणि जेव्हा प्रभू श्रीरामांच्या या पृष्ठभागाचं, या सुषुम्नेचं त्याला दर्शन होतं, तेव्हा तो गतप्राण होतो. म्हणजेच त्या देहातून ती शक्ती बाहेर पडते आणि श्रीरामांच्या शक्तीशी एकरूप होते, म्हणजेच आत्म्याशी एकरूप होते आणि तिथे कुंभकर्णाचा उद्धार होतो. या दृष्टीने ही कथा आहे. साधकाच्या दृष्टीने आपण याचं विश्लेषण पुढच्या भागात पाहणारच आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.